माझ्या माहितीप्रमाणे निदा खान हिचे मालेगाव पासून मलेशियापर्यंत संबंध आहे आणि हा प्रकार मानवी तस्करीचा तर नाही ना. मुली, अल्पवयीन मुली, महिला बेपत्ता झालेल्या आहे, मिसिंग दाखवले, परंतु अजून त्या सापडल्या नाही. मग MIM सारखाच पक्ष अशाच्या मागे आहे का, हे पण तपासण्याची गरज आहे. निंदा खान सारख्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोणीच करू नये, कारण तिने केलेलं कृत्य हे माणुसकीला न शोभणारं कृत्य. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे आणि ती निदा खान MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी असल्याचं पोलिसांना कळवलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणानंतर आता महानगरपालिकेने मतीन पटेल यांच्या घरावर लवकरच बुलडोजर चालेल असे संकेत दिलेले आहेत, कारण की 3 दिवसाच्या नोटीसमध्ये हे घर अवैध असल्याचं महानगरपालिकेने सांगण्यात आलेलं आहे आणि लवकरच आता ते त्यांच्या घरावर बुलडोजर चालणार आहे. आपल्यासोबत महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत. या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? आणि आता जो उत्तर प्रदेशचा जो पॅटर्न होता बुलडोजर पॅटर्न, तो आता संभाजीनगरात तुम्ही राबवणार आहात का? ज्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने मतीन पटेल यांच्या घरावर नोटीस चिटकवण्यात आली आहे ते प्रकरण अतिशय गंभीर आहे. बळजबरीने धर्मांतरण करणे, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण करणे, अशा गुन्ह्याखाली फरार असलेली निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्याचं काम मतीन पटेल यांनी केलेलं होतं आणि निश्चितच ज्या घरामध्ये तिला लपून ठेवलं होतं ते घर बेकायदेशीर आहे, अवैध आहे आणि अशा अवैध घरांवर महानगरपालिका ही कारवाई करत असते. त्यांच्या घरावर नोटीस चिटकवण्यात आलेली आहे. 3 दिवसाचा वेळ त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी देण्यात आलेली आहे. 3 दिवसात जर ते समाधानकारक उत्तर त्या नोटीसीला देऊ शकले नाही तर निश्चितच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं जाईल, त्यांचं घर पाडण्यात येईल. बरं, काही या 2 दिवसांपूर्वी MIMचे जे अध्यक्ष आहेत असदुद्दीन ओवैसी शहरात आले होते. या मतीन पटेलला अटक करण्यात आली, मात्र तरीही स्वागताचे बॅनर त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? MIMची भूमिका खरं तर यामध्ये त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे होती. एवढे गंभीर गुन्हे असताना सुद्धा जर MIM पक्षाचे नेते म्हणत असतील की आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, म्हणजे जबरदस्तीने होणारं धर्मांतरण आणि जर महिलांचं लैंगिक शोषण होत असेल त्याला जर MIMचा पाठिंबा जर या ठिकाणी आहे तर त्यांनी त्याची भूमिका स्पष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे. कोणत्याही प्रकरणामध्ये न्यायालय बघेल. ज्या प्रकरणामध्ये 14 दिवस 40 दिवस पोलिसांनी स्वतः त्या TCS कंपनीमध्ये जाऊन माहिती घेतली आणि एक नाही तर 9 FIR त्याच्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि 9 FIR ज्यावेळेस दाखल होतात, जर निदा खान निर्दोष होती तर का 40 दिवस ती पोलिसांच्या हातात आली नाही, का 40 दिवस ती इकडे तिकडे पळत होती? माझ्या माहितीप्रमाणे निदा खान हिचे मालेगाव पासून मलेशियापर्यंत संबंध आहे आणि हा प्रकार मानवी तस्करीचा तर नाही ना, असं सुद्धा पोलिसाला या ठिकाणी संशय आहे. मग अशा पद्धतीच्या गंभीर प्रकरणातील गुन्हेगाराच्या पाठीशी उभं राहणं ही जर MIMची भूमिका असेल तर खऱ्या अर्थानं MIMला आम्ही पहिल्यापासून सुरुवातीपासून जातीवादी धर्मांध पक्ष म्हणतो तर ते खरं या माध्यमातून दिसून येतं. बरं, MIMच्या काही नेत्यांनी ठोस भूमिका घेतली आहे की जर ती निर्दोष असेल तर आम्ही तिच्या पाठीशी आहोत. म्हणजे त्यांचं म्हणणं या प्रकारे आहे की ती आरोपी नाहीये आणि तिला न्याय भेटेल. पण दुसरीकडे हे सगळं प्रकरण पाहता कुठेतरी तिला आधीपासूनच पाठीशी घालण्याचा प्रयत्न यांच्या सगळ्याकडून करण्यात आला असं तुम्हाला वाटतं का? पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाहीये. मी मागे सुद्धा सांगितलंय की या जिल्ह्यामधून जवळपास अनेक मुली, अल्पवयीन मुली, महिला बेपत्ता झालेल्या आहे, मिसिंग दाखवले, परंतु अजून त्या सापडल्या नाही. मग MIM सारखाच पक्ष अशाच्या मागे आहे का, हे पण तपासण्याची गरज आहे. निंदा खान सारख्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोणीच करू नये, कारण तिने केलेलं कृत्य हे माणुसकीला न शोभणारं कृत्य. ज्या वेळेस एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये एखाद्या घरातली मुलगी कामाला जात असेल तर तिच्या आई वडिलांना खरं तर तिचा अभिमान असतो की माझी मुलगी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहे. परंतु अशा प्रकरणं ज्यावेळेस उघड होतात त्या कंपनीची बदनामी तर होतीच, परंतु उद्या मुलींना कोणत्या कंपनीत कामाला पाठवायचं का नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि हे सगळं चालू असताना अशा पद्धतीने तिची बाजू घेणं, अशा पद्धतीने निर्दोष सुटल असं भावना व्यक्त करणं मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आणि MIM पक्षाचा खरा चेहरा आता जनतेसमोर आलेला आहे. हे प्रकरण उघडकीस आलं म्हणून ठीक आहे. मतीन पटेलचे सुद्धा अनेक व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आहे. अनेक महिलांचे
अश्लील व्हिडिओ तयार करून, अश्लील व्हिडिओ चित्रित करून त्या महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकरण सुद्धा घडलेले आहेत आणि एका महिलेनं या बाबतीत पोलीस आयुक्ताकडे अर्ज देखील केला होता. म्हणजे अशा गोष्टींना, आणि मला असं वाटतं की MIM पक्षामध्ये आता सगळ्या गुन्हेगारांचीच भरती, तुम्ही कोणी घ्या. आताच एका त्यांच्या नगरसेवकांनी 307चा गुन्हा केला. एक नगरसेवक कुठेतरी मुंबईमध्ये ड्रग्ज विकणारा एक कोणी माणूस आहे, त्याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये दुसऱ्या बिझनेसमध्ये, असे अनेक गुन्हेगार त्या पक्षामध्ये असल्याचं दिसून येतं. जनतेने धर्माच्या भावनेतून त्यांना निवडून दिलं, परंतु खऱ्या अर्थाने या शहराचं गुन्हेगारीकरण करण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे आणि निश्चित हे कधीही सहन करण्यासारखं नाही. हे शहर आमचं आहे. या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे आणि इथं महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर कोणी जबरदस्तीचं धर्मांतरण करणारा पाठिंबा दिला असेल तर त्याला 100% धडा शिकवला जाईल. बरं, या सगळ्या प्रकरणातून आता तुम्ही उपमहापौर आहात, तर कुठेतरी मतीन पटेलच्या वर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात यावी, कारण ते नगरसेवक आहेत, अशी तुम्ही मागणी करणार आहात का? आणि दुसरं म्हणजे शिवसेना म्हणून तुमची आता या सगळ्यावर पुढची भूमिका काय आहे? शिवसेना म्हणून आम्ही माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे. आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली की या प्रकरणामध्ये जे जे संबंधित असतील, ज्यांचा कोणाचा यात संबंध आला असेल किंवा जिल्ह्यामधून बेपत्ता होणाऱ्या महिला मागे कोण आहे, या सगळ्यांचा शोध या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. निश्चित पोलीस आयुक्त याच्यामध्ये सखोल अशी चौकशी करतील. आमचा पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही पोलिसांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी निंदा खानचा शोध या ठिकाणी लावला आणि नाशिक पोलिसांच्या समवेत जाऊन तिला अटक केलेली. अशा पद्धतीने निश्चित पोलीस याही प्रकरणामध्ये आम्ही जे निवेदन दिलेले याची गंभीरपणे चौकशी करतील आणि जे जे लोक या अशाशी संबंधित असेल, अशा घटनेशी संबंधित असतील, त्यांच्यावर कारवाई करतील. नक्कीच हे होते राजेंद्र जंजाळ आणि त्यांनी आता बोलताना त्या मतीन पटेलवर ब्लॅकमेलिंगचा सुद्धा आरोप केलेला आहे. त्याच्या फोनमध्ये 30च्या अधिक महिलांचे व्हिडिओ असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे आता ते पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणावर त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि यामध्ये जे काही जे सहभागी आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी असंही यांचं मत आहे. मी रामबुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.